महान्ति भूतानि यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि प्रविष्टान्यप्रविष्टानि ष्ठ नाहीये ष्ट आहे हा, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यम् एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् अन्वयव्यतिरेकाभ्याम् यत्स्यात् सर्वत्र सर्वदा यत्स्यात् सर्वत्र सर्वदा गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय भगवंत म्हणतात ह्या चराचर सृष्टीच्या निर्मितीपूर्वी जे काही होतं ते मीच आहे. ह्या चराचर सृष्टीमध्ये जे काही आहे ते सुद्धा मीच आहे. आणि या चराचर सृष्टीचा लय झाल्यानंतर जे काही शिल्लक राहील ते सुद्धा मीच आहे, असा पहिल्या श्लोकाचा अर्थ आहे. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की ज्याप्रमाणे दृष्टिदोष झाला असता आकाशामध्ये रात्रीच्या वेळेला एकाच्या ऐवजी 2 चंद्र दिसतात, ह्या दृष्टिदोषाला भगवंतांनी माया असं संबोधलं आहे. या मायेच्या प्रभावामुळे आपल्याला भगवंत आणि इतर वस्तू अशा 2 वेगवेगळ्या भासतात. प्रत्यक्षामध्ये प्रत्येक वस्तू ही भगवंतांनीच व्याप्त आहे. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात आपलं हे जे शरीर आहे जे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, याच्यामध्ये आम्ही अन्न ग्रहण करतो, वायू भक्षण करतो, पाणी ग्रहण करतो. याचा अर्थ आमच्या आतमध्ये सुद्धा तेच आहे आणि बाहेर सुद्धा तेच आहे. भगवंत म्हणतात मी तुमच्या आतमध्येच आहे, मी कुठूनही बाहेरून येणारा नाही. आणि ज्यांचा याच्यावरती विश्वास नाही त्यांनी अन्वय आणि व्यतिरेक ह्या तत्वानी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. जे चैतन्य नावाचं तत्व आहे ते चैतन्य नावाचं तत्व हे सर्व ठिकाणी उपलब्ध आहे अशा पद्धतीने, पण ज्यांचा याच्यावर विश्वास नाही त्यांना भगवंतांनी सोय करून ठेवलेली आहे. म्हणून त्याला अन्वय आणि व्यतिरेक या साधनांनी ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा असं भगवंत सांगतात. काल आपण ब्रह्मदेवांच्या कुठल्या ह्याच्यापर्यंत आलो होतो? कालचं जरा कोण सर्ग 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 म्हणतो उत्पत्ती हा, आणि 10 चराचर सृष्टीला सर्ग म्हणतात. 10 लक्षणांपर्यंत आलो होतो आपण. बरोबर. त्याच्यानंतर सृष्टीचा सगळा विस्तार जो आहे त्याच्याबद्दल काही प्रश्न विचारले आणि तो सृष्टीचा सगळा विस्तार सांगितला. हा विस्तार आपण दुसऱ्या दिवशीचा जो कथाभाग आहे त्याच्यामध्ये सविस्तर पाहतो, म्हणून आत्ता आपण तो घ्यायला नको. कथाभाग पुढे नेण्याकरता आपण ज्यावेळेला कथा करू त्यावेळेला यातला काही भाग सांगायचा की ब्रह्मदेवांनी कशा पद्धतीने मुळात ब्रह्मदेवांची निर्मिती कशी झाली आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भगवान महाविष्णू शेषावरती पहुडलेले, त्यांच्या नाभी कमलातून एक कमळ आलेलं आहे आणि त्याच्यावरती ब्रह्मदेव बसलेत. काल आपण तो तप 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 जे ब्रह्मदेवांना ऐकू आलं तो सगळा भाग पाहिला. आणि त्याच्यानंतर ब्रह्मदेवांनी ह्या सृष्टीची रचना केलेली आहे. पहिल्यांदा ब्रह्मदेवांनी काय काय गोष्टी निर्माण केल्या आहेत तर त्यात प्रथम त्यांनी अविद्या निर्माण केली आहे, मोह निर्माण केला आहे. महामोह म्हणजे ज्याला आपण राग म्हणतो त्याला महामोह असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर त्रामिस्त्र म्हणजे द्वेष आणि अंधत्रामिस्त्र म्हणजे अभिनिवेश, अशा पद्धतीच्या प्रवृत्ती ब्रह्मदेवांनी निर्माण केल्या आहेत आणि त्याच्यातनं सृष्टीची रचना केलेली आहे. त्यावेळेला ब्रह्मदेवांना लक्षात आलं की ही सगळी जी सृष्टी आहे ह्या सगळ्यातनं निर्माण झालेली ही पापमय आहे, यांनी काही कुठल्याही प्रकारे संतुष्टी होणार नाही. म्हणून ब्रह्मदेवांनी आपल्या शरीराचे 2
भाग केले. त्यातला एक भाग पुढे बाकी सगळे जे निर्माण झालेत ते आपण सविस्तर नंतर बघू. त्यातला एक भाग स्त्री देह आणि एक भाग पुरुष देह अशा पद्धतीने त्यांची रचना केली. त्यांनी कोणते कोणते ऋषी निर्माण केलेत ह्या सगळ्याची यादी आहे. कोणकोणते ऋषी ब्रह्मदेवांच्या कोणत्या कोणत्या भागांपासून निर्माण झाले अशी सगळ्याची यादी आहे. आणि त्याच्यानंतर ब्रह्मदेवांनी पुरुष होता त्याचं नाव आहे मनु आणि जी स्त्री देह आहे तिचं नाव आहे शतरूपा. या मनु आणि शतरूपा यांच्यापासून पुढे मैथुन प्रक्रियेने प्रजा किंवा सृष्टी निर्माण व्हायला सुरुवात झाली असा उल्लेख आहे. त्यापूर्वीची जी सगळी कथा आहे ही ब्रह्मदेवाच्या मानस रचनेतनं सगळी निर्माण झाली आहे किंवा एकेका अंगांपासून निर्माण झालेली आहे. आणि मग ब्रह्मदेवांच्या ज्या काही ऋषींची लग्न कोणाकोणाला कोणत्या कोणत्या कन्या दिल्या, मनु आणि शतरूपा यांच्या कन्या कोणत्या कोणत्या ऋषींना दिल्या त्या आपण जसा कथाभाग पुढे जाऊ तशा पाहणार आहोत. त्याच्यानंतर मैत्रेय विदुर संवादामध्ये वराह अवताराची कथा येते. ही कथा आधी मैत्रेय आणि विदुर या संवादामध्ये पूर्ण सांगितलेली आहे. कशा पद्धतीने हा अवतार भगवंतांनी घेतला. ब्रह्मदेव एकदा हा अवतार मुळात कशाकरता घेतला हे आधी सांगणं गरजेचं आहे. त्याच्याकरता दितीची गर्भधारणा हा जो सगळा विषय आहे तो सांगावा लागतो. कश्यप ऋषींची पत्नी आहे दिती. कश्यपांच्या 2 पत्नी आहेत, आदिती आणि दिती. एक देवमाता आहे आणि एक असुरमाता आहे, राक्षसांची आई. त्यातली दिती जी आहे, कश्यप ऋषी एकदा संध्यावंदनाला बसले होते. सायंकाळ होता. सायंकाळ म्हणजे संधिकाळ ज्याला म्हणतो आपण, संधिकाळ संध्याकाळ असा शब्द आहे. खऱ्या अर्थानं संध्या करतो तो काळ आहे. आपण ज्याला इव्हिनिंग म्हणतो ती म्हणजे संध्याकाळ नाही. आता ते नेमके या वेळेला बसले होते, ती कितीची वेळ होती किंवा अमुक झालं तर काय, ह्या अशा सगळ्या प्रश्नांमध्ये आपण कथाकारांनी पडायचं नाही. कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये आपण जाऊ नये, कारण मग त्यातनं आपला मूळ उद्देश बाजूला राहतो आणि त्यात आपण अडकतो. याच्याकरता अयोग्य वेळेला दितीनं कश्यप ऋषींकडे समागमाची याचना केली. मला आत्ता तुम्ही ते सुख द्या असं दितीनं कश्यपांकडे याचना केली. त्यावेळेला कश्यप ऋषींनी दितीला समजावून सांगितलं की तू आत्ता ही जी मागणी करतेस ती चुकीची आहे, ही वेळ चुकीची आहे. का चुकीची आहे? ती कामोत्तेजिक झाली असा उल्लेख आहे भागवतामध्ये. आणि आपल्याला माहिती आहे कामातुराणाम न भयम न लज्जा. जो कामातुर झालेला आहे त्याला कोणाचे भय नाही किंवा त्याला लज्जासुद्धा वाटत नाही. आणि त्याचप्रमाणे ही दिती कामातुर झाली. कश्यप ऋषींनी तिला पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केला आहे की तू आत्ताच्या या अशा वेळेला माझ्याशी ही अपेक्षा करू नकोस माझ्याकडनं, कारण या वेळेला शिवगण फिरत असतात. भूत प्रेत पिशाच हे जे आहेत हे सगळे आत्ता ह्या कालावधीमध्ये फिरत असतात. तेव्हा ही वेळ एका अर्थाने खरं तर ध्यानधारणेकरता म्हणून सांगितलेली आहे. तरीसुद्धा तिने कश्यपांकडे याचना केली आणि कश्यपांनी तिची जी इच्छा होती ती पूर्ण केली. आणि त्याच्यानंतर तिला असं लक्षात आलं की आपण फार मोठं पातक झालेलं आहे आपल्या हातून. आणि त्यावेळेला कश्यपांनी तिला शाप दिला की तू ही याचना केलीस त्यावेळेला
कामवासनेनं अत्यंत पीडित होतीस. तुझं चित्त मलिन झालं होतं. तू देवांची सुद्धा त्यावेळेला अवहेलना केलीस. तेव्हा हे अमंगल स्त्रिये, तुला 2 अमंगल पुत्र प्राप्ती होईल. तुला 2 पुत्र होतील जे असुर असतील. त्यावेळेला तिने पुन्हा त्यांची क्षमा मागितली की तुम्ही हा जो मला आत्ता शाप दिला आहे तो मला मान्य आहे, पण याच्यातून मला सुटण्याकरता किंवा काहीतरी चांगलं होण्याकरता, एका अर्थाने ज्याला आपण उशाप म्हणतो असा काहीतरी उशाप द्या. त्यावेळेला कश्यपाने सांगितले की तुझा नातू हा भगवत भक्त होईल. मग हे जे 2 कोण आहेत, तिचे 2 पुत्र जे आहेत ते, एक आहे हिरण्याक्ष आणि दुसरा आहे हिरण्यकश्यपू. आता हिरण्याक्षाची फार मोठी कथा नाही आहे. हिरण्य व्यवहारातला जर आपण अर्थ बघितला तर कोणाला म्हणायचं हिरण्याक्ष, तर हिरण्य म्हणजे सोनं आणि अक्ष म्हणजे डोळा. दुसऱ्याच्या धनावरती ज्याचा डोळा आहे तो हिरण्याक्ष आहे आजच्या युगातला. दुसऱ्याकडे जे आहे ते ओरबाडून घेण्याची ज्याची प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती म्हणजे हिरण्याक्ष आहे. आपण जे राक्षस बघतो ते सिरियलमध्ये बघितलेले असतात. म्हणजे असा काहीतरी मोठा देह, काळा चेहरा, त्याला शिंग आहेत, अशा पद्धतीने काही ते स्वरूप असण्याचं कारण आहे. ती प्रवृत्ती सांगितलेली आहे. आपल्याला वाटतं की हा 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 जो असा ओरडत येतो तो राक्षस आहे, दांड दांड पाय आपटत. पण राक्षस ही प्रवृत्ती सांगितलेली आहे. त्यातला एक जो आहे तो हिरण्याक्ष आहे आणि दुसरा हिरण्यकश्यप आहे. हिरण्यकश्यपूची कथा आपल्याला सविस्तर बघायची. मग हे दोघं मुळामध्ये हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे कोण होते, तर हे कोण आहेत हे सांगण्यासाठी म्हणून जय विजयांची कथा श्रीमद भागवतामध्ये येते. सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार असे जे 4 ऋषी आहेत हे अत्यंत ज्ञानाने आणि वयाने सुद्धा ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत. परंतु हे 4ही ऋषी अगदी बाल्यावस्थेत दिसतात कायम आपल्याला. लहान मूल ज्या पद्धतीनं असतं, चालतं, बोलतं, ज्या पद्धतीनं त्याचं वर्तन असतं त्याच पद्धतीने हे 4ही ऋषी लीलया संचार करतायत त्रिभुवनामध्ये. आणि यांच्या अंगावरती वस्त्र नाही आहे, दिगंबर अवस्थेमध्ये. कल्पना करा, आपण एखाद्याच्या घरी गेलो आणि त्यांच्याकडे 2, 2.5, 3 वर्षाचा एखादा मुलगा आहे ज्यांनी चड्डी घातलेली नाही, तर आपल्याला त्याने अंगावरती व्यवस्थित कपडे घातले नाहीत किंवा शर्ट घातलेले नाही, बाकी काही वस्तू परिधान केले तर यांनी फार फरक पडत नाही. कारण त्याच्यामध्ये ती निरागसता आहे, त्याच्यामध्ये अजून हा भेद तयार झालेला नाही. आणि असेच हे 4ही ऋषी, तुम्ही जर फोटो बघितलात ह्या ऋषींचा तर बाल्यावस्थेमध्ये 4-6 वर्षाची बालकं ज्याप्रमाणे दिसावीत त्याप्रमाणे अंगावरती वस्त्र नाही, अशा पद्धतीनेच यांचा फोटो ज्याला म्हणतात तो उपलब्ध आहे. आणि हे 4घेजण भगवान महाविष्णूंचं दर्शन घ्यावं यासाठी भगवान महाविष्णूंचा ज्या ठिकाणी निवास आहे त्या वैकुंठ धामामध्ये एक एक दरवाजे ओलांडत आत गेले असा उल्लेख आहे. 6 दरवाजे त्यांनी ओलांडले आणि 7व्या दरवाजावरती जे द्वारपाल होते, म्हणजे आता 7वा दरवाजा उघडायचा आणि आतमध्ये जायचं म्हणजे भगवान महाविष्णूंच्या महालात प्रवेश आहे. तर
त्या ठिकाणी जे 2 द्वारपाल होते त्यांचं नाव आहे जय आणि विजय. ह्या द्वारपालांनी यांना अडवलं आहे आणि विचारलं आहे तुम्ही कुठे निघालात, काय चौकशी केली आहे, प्रश्न विचारलेत. आणि यांची जी बाल्यावस्था आहे यांच्याकडे बघून हे द्वारपाल हसलेले. द्वारपाल हसले म्हणल्यावरती ह्या मुनींना राग आलेला आहे आणि त्यांच्यामध्ये काही वार्तालाप झाला आहे आणि त्या मुनींनी सनकादिकांनी जय आणि विजयाला शाप दिला की तुम्हाला पुढचे 3 जन्म हे मर्त्य लोकामध्ये असुर कुळामध्ये घालवावे लागतील. आपण ज्या लोकामध्ये आहोत हा पृथ्वीलोक, त्याला मर्त्यलोक असं म्हटलेलं आहे. आणि असुर कुळामध्ये तुम्हाला पुढचे 3 जन्म काढावे लागतील. त्यातला पहिला जन्म हा हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप असा आहे. दुसरा जो जन्म आहे ह्या जय विजयांचा तो राम अवतारातला रावण आणि कुंभकर्ण असा आहे. आणि तिसरा जो आहे तो तिसरा कुठला आहे माहिती आहे, सांगू शकाल कोणी? शिशुपाल आणि दंतवक्र. अजून कौस आणि चारोळ. बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? का तुम्ही सांगाल ते? दंतवक्र आणि शिशुपाल असा तिसरा अवतार आहे. बऱ्याच वेळेला कथेमध्ये सुद्धा भागवतकार अनेक कंस हा त्यातला एक अवतार सांगतात. कंस हा जय विजयांपैकी नाही. दंतवक्र आणि शिशुपाल. दंतवक्र हे नाव पहिल्यांदा ऐकलंय असं कोणी आहे का? प्रत्यक्ष वर्गाला माझ्याकडे 3 जण होते की दंतवक्र हे नावच पहिल्यांदा ऐकलंय. आम्ही पण पहिल्यांदाच ऐकलं. मी पण. हां, म्हणून मुद्दाम मी विचारलं. काय? मी पण पहिल्यांदा ऐकलं. हां आम्ही पण पहिल्यांदाच ऐकून झाले. हां, लक्षात ठेवा. आता आपण अभ्यासक म्हणून आहोत तर आपण काही आणि नेहमी एक लक्षात ठेवा बरं का, मी तुम्हाला अगदी प्रामाणिक सांगतो. समजा तुम्ही एखाद्या कुठल्या तुमच्या जवळच्या ठिकाणी कथा ऐकायला गेलाय तर आपल्याला अजिबात समोरचा काय सांगतोय त्याच्या चुकांकरता हे काढायचं नाही, त्याला सांगायचं नाही की तुम्ही हे सांगितले. आपल्याला माहिती असावं म्हणून आपण हे सांगायचं आहे. त्यांनी समजा सांगितलं काय कंस आणि अजून कोणीतरी, तर आपण काही त्याला हे करायचं नाही. पण भागवतामध्ये जे सांगितले ते मी तुम्हाला सांगतो. आपण सगळे अभ्यासक आहोत. आपण कुठल्याही पद्धतीने टीकाकार नाही आणि आपल्याला काही कोणावर क्रिटिक्सही करायचं नाही. दंतवक्र आणि शिशुपाल हे जे भगवान श्रीकृष्णांनी ज्यांचा उद्धार केला तो या जय विजयांचा तिसरा अवतार सांगितला आहे. सनकादिका आणि जय विजयांचा ज्या वेळेला हे सगळं चालू होतं वार्तालाप, त्यावेळेला असं सांगतात की भगवान महाविष्णू बाहेर आलेले आहेत आणि तिथे दरवाजामध्ये त्यांची आणि सनकादिकांची गाठ पडली. सनकादिकांनी शाप दिलेला विष्णूंना कळला आणि सनकादिकांचे पाय धरले या जय विजयांनी. त्यावेळेला त्यांनी सांगितले की तुम्ही आम्हाला काहीतरी उशाप द्या. त्यावेळेला सनकादिकांनी सांगितले की प्रत्येक अवतारामध्ये भगवान महाविष्णू तुमचा उद्धार करतील, म्हणून भगवंतांचा त्या राक्षस योनीमधून जय विजयांना मुक्त करण्यासाठी भगवंतांनी अवतार घेतलेले आहेत. त्यातला पहिला अवतार जो आहे हा सनकादिक ऋषींनी दिलेल्या शापामध्ये ते अडकले आणि हेच दोघंजणं दिती मातेच्या पोटी त्यांनी जन्म घेतला. त्यातला एक आहे हिरण्याक्ष आणि दुसरा आहे हिरण्यकश्यप. या हिरण्याक्षाचा
वध करण्यासाठी भगवंतांचा जो अवतार झाला तो आहे वराह अवतार. भगवंतांनी जय विजयांना सांगितलं की तुम्ही यांना शाप दिला ते एका अर्थाने चांगलं केलं. त्यांची अशी धारणा होती हे भगवंतांच्या इतके निकट राहत आहेत तरीसुद्धा हे आपल्याला देहबुद्धी अजून यांची गेलेली नाही आहे, केवळ आमच्या अंगावरती वस्त्र नाही आहेत म्हणून हे आम्हाला हसले. त्यावेळेला भगवंत म्हणाले मागे एकदा मी आणि लक्ष्मीदेवी एकांतामध्ये बोलत होतो त्यावेळेला सुद्धा हे दोघंजण मध्ये आले होते, परंतु माझी मर्यादा असल्यामुळे मी यांना शाप दिला नाही, पण तुम्ही यांना शाप दिलात तो एका अर्थाने बरं झालं. आणि त्या जय विजयांचं वैकुंठातून पतन झालं आणि त्यांनी दितीच्या पोटी हिरण्याक्ष आवाज तुटतोय सर, आवाज तुटतोय. आणि त्यांनी दितीच्या पोटी हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू असा अवतार घेतला. आता हिरण्याक्षाने हे कसे मोठे होत होते आणि कशा पद्धतीनं सगळ्यांना त्रास दिला याचं वर्णन आहे. सगळ्या चारही दिशांना हे जायचे आणि सगळं उद्ध्वस्त करायचे, देवांना त्रास द्यायचे, असं मोठं वर्णन आहे. पण त्या वर्णनात फार जाण्यात अर्थ नाही, कारण ते फक्त विध्वंस कसा केला याचं सगळ्याचं वर्णन आहे. पण त्याच वेळेला आता ज्यावेळेला यांचा त्रास वाढायला लागला त्यावेळेला यांना कशा पद्धतीनं थांबवायचं, यांचा त्रास कशा पद्धतीनं कमी करायचा याचा विचार करत होते ब्रह्मदेव. आणि त्याच वेळेला असं सांगतात की यांचे अपराध एवढे वाढले होते की त्या अपराधांच्या वजनाने, त्या पातकांच्या वजनाने पृथ्वी समुद्रामध्ये खोल रसातळाला गेली होती. सगळ्यांनी ऐकलंय आपण हे पृथ्वीचा गोल जो आहे हां तो समुद्रामध्ये अगदी खोल रसातळाला गेला होता. हां, आता हे झालं त्याचं ढोबळ वर्णन किंवा जो अर्थ आपण रसातळाला जाणे हा एक वाक्प्रचार आपण करतो बघा नेहमी. तर त्याचा अर्थ काय आहे, आपण एखाद्या माणसाकडे बघून सुद्धा म्हणतो की पूर्वी हे सगळं याचं चांगलं होतं पण हा काय व्यसनाच्या नादी लागला आणि पार रसातळाला गेला आहे, ते सगळं विकून टाकावं लागलं, अशा पद्धतीने आपण वाक्प्रचार करतो. त्यामुळे रसातळाला जाणे ह्याचा अर्थ पृथ्वीचा गोल हा पाण्याच्या खालती समुद्रामध्ये गेला होता हा एक आहेच, पण त्याचबरोबर त्याचा दुसरा अर्थ असा आहे की पृथ्वीवरती एवढं मोठ्या प्रमाणावरती पाप वाढलं होतं की तिची पत कमी झाली होती, म्हणून पृथ्वी रसातळाला गेली असा उल्लेख केलेला आहे. ब्रह्मदेवांच्या उच्छ्वासावाटे वराहाचं एक पिल्लू बाहेर आलं. केवढं होतं ते, तर आपला अंगठा जेवढा आहे, अंगठ्याचं हे जे पेर आहे तेवढं ते वराहाचं पिल्लू होतं. आणि बघता 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 ते हत्तीच्या आकारा एवढं मोठं झालं. आता मुळात भगवंतांनी वराह हा अवतार का घेतला याचं जर थोडंसं आपण अभ्यास करायचा किंवा त्याच्यावरती विचार करायचा म्हटला तर एका अर्थानं पृथ्वी नावाचा जो ग्रहाचा गोल आहे हा समुद्रामध्ये बुडाला होता. त्यामुळे समुद्रातून म्हणजे पाण्यामधून एखादी गोष्ट वर जर काढायची असेल तर त्या पद्धतीची रचना त्या शरीराची पाहिजे. मग असा कुठला प्राणी आहे की जो जमिनीवरती सुद्धा राहतोय आणि पाण्यामध्ये सुद्धा राहतोय किंवा ज्याला पाण्यामध्ये श्वासोच्छ्वास करता येतो, तर तो वराह आहे. आपण वराहाचं एकूण रचना बघितली तर त्याचं मुख असं पुढच्या बाजूला मोठं आहे आणि मग त्याला नाक किंवा तोंड जे आहे ते त्या पद्धतीने त्याची रचना आहे. म्हणून पाण्यामध्ये गेलेला पृथ्वीचा गोल बाहेर काढायचा ह्या उद्देशाने भगवंतांनी वराहाचा
वराहाचं रूप घेतलेलं आहे, वराह अवतार घेतलेला आहे. आणि मग भगवंत त्या हिरण्याक्षाच्या शोधार्थ त्या समुद्रामध्ये गेले. वराह भगवंतांचं आणि हिरण्याक्षाचं मोठं युद्ध झालेलं आहे. त्यांच्यामध्ये जे युद्ध झालं त्याचं पण वर्णन आहे. वराह भगवंतांनी कशा पद्धतीनं ठोसा मारला आणि हिरण्याक्षानं कशा पद्धतीनं त्याला प्रतिकार केला, असं सगळं मोठं वर्णन आहे. प्रचंड मोठं युद्ध झालं असा उल्लेख आहे या सगळ्यामध्ये. आणि वराह भगवंतांनी हिरण्याक्षाचा वध केला आणि त्यानंतर समुद्रामध्ये रसातळाला गेलेली जी पृथ्वी आहे ती, आपण जर वराह भगवंतांचा फोटो बघितला तर त्या वराहाच्या नाकाला पुढे एक शिंग आहे, त्या शिंगावरती ती पृथ्वी आहे, किंवा भगवंतांनी दाढेमध्ये ती पृथ्वी उचलली किंवा तोलून धरली असा उल्लेख आहे. त्या पद्धतीनं त्या वराहानं पाण्यामध्ये शिरून रसातळाला गेलेली पृथ्वी ही पुन्हा वर आणली आणि ती पृथ्वी आज अंतरिक्षामध्ये फिरते किंवा अंतरिक्षामध्ये स्थिर केली. ही सगळी कथा आपली पहिल्या दिवसामध्ये संपते. अशा पद्धतीनं वराह भगवंता त्या ठिकाणी प्रगट झाले आणि त्याच्यानंतर भगवंतांनी तो अवतार आवरलेला आहे. आणि हिरण्याक्ष त्या ठिकाणी संपला. आता हिरण्यकश्यपूला भगवंतांनी कसं मारलं हे आपण पुढच्या काही कथाभागांमधून पाहणार आहोत. या सगळ्याबद्दल कोणाला काही शंका असेल, काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. गुरुजी, जसं हिरण्याक्षाचा अर्थ सांगितला तसा हिरण्यकश्यपूचा पण काही आहे का? नाही. दुसऱ्याच्या कानावर जसं आपण बघितलं डोळे असलेलं, तसं त्याचं पण काही आहे का? असा काही अर्थ आहे म्हणून